नमस्कार मित्रांनो, ब्रेन्स बिहाइंड प्रतिष्ठान या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचे जे आपले गेस्ट आहेत ते परत खूप स्पेशल गेस्ट आहेत. आपल्या प्रतिष्ठानच्या संकल्पनेपासून ते एवढ्या मोठ्या एम्पायर पर्यंत त्यांचा जो काही हा प्रवास आहे तो आपण आज पाहणार आहोत. त्यांच्या कार्याबद्दल जर थोडंसं सांगायचं झालं तर ते एक शिक्षक होते. सुरुवातीला शिक्षकी पेशामध्येच त्यांना समाजसेवेची आवड तर होतीच, तर त्यांनी त्या शिक्षकी पेशामध्येच समाजसेवा पण त्यांनी तेव्हापासूनच चालू केलेली. 1971 पासून सर हे समाजसेवेमध्ये आहेत आणि आपल्या प्रतिष्ठानशी जुळल्यानंतर किंवा प्रतिष्ठानची संकल्पना चालू झाल्यापासून माननीय भारसाकडे सरांसोबत, तर तो प्रवास आपण आज सरांकडून जाणून घेऊयात. तर आजचे आपले गेस्ट जे आहेत ते आपल्या प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव आहेत आणि आपण सर्व त्यांना ओळखतो अशोक इंगळे सर म्हणून. तर मी वेलकम करतो अशोक इंगळे सरांना. वेलकम सर. जय. तर आपण सरांकडून सरांच्या शब्दामध्ये आणखी जाणून घेऊयात. माझा पहिला प्रश्न सरांना असा राहील की सर तुमच्याबद्दल थोडीशी माहिती आणखी द्याल. तर सर्वांना परत जय भीम. मी अशोक तुकाराम इंगळे. तर माझे वडील पोलीस डिपार्टमेंटला होते आणि त्यामुळे काय व्हायचं की वडिलांची दर 3 वर्षांनी एका ठिकाणी 3च वर्ष राहायचे, 3 वर्षांनी बदली व्हायची. ओके. तर माझा जन्म हा अकोटला झाला. अच्छा. आणि नंतर अकोटला जन्म होता बरोबर मला वाटतं माझं नामकरणही झालं नव्हतं तर बाबांची ट्रान्सफर बाळापूरला झाली. अच्छा. आणि बाळापूरला माझे वडील सुद्धा सोशल कामात असायचे. म्हणजे ही जी बाबासाहेबांची चळवळ आहे या चळवळीत अग्रेसर होते. आमच्याकडे तुमच्या बाबासाहेबांचे सगळे पेपर यायचे. ओके. त्या काळापासून जे म्हणजे पहिला जो पेपर होता जनता वगैरे, प्रबुद्ध भारत, त्याच्या आधीचे पेपर, तर हे सगळे आमच्याकडे यायचे. आणि ते मी 3-4 म्हणजे 3ऱ्या-4थ्या वर्गापासून त्या पेपरचं वाचन करायचं. त्यामुळे हे ऑलरेडी म्हणजे वडिलांकडनं वारसा हक्क हा आलेला आहे. तर त्यामुळे मग शिक्षण हे पहिला वर्ग फक्त बाळापूरला झाला. त्यानंतर पुन्हा ट्रान्सफर झाली बार्शी टाकळी. ओके. तर बार्शी टाकळीला 2रा, 3रा, 4था झाला. अच्छा. आणि 5वा, 6वा, 7वा आणि 8वा हा वाशिमला झाला. त्यामुळे माझा परिचय त्या हिशोबाने आहेत. माझे मित्र या सगळ्या गावात आहेत. आणि नंतर मग मी 9वी आणि 10वी साठी वडिलांची ट्रान्सफर झाली तेलारा येथे. तर तेलारावरून मी 10वी पास केली. आणि 10वी पास केली त्याच वेळी 1967 मध्ये मी 10वीला होतो. तर 10वीला असतानाच तिथे प्रवचन झालं पूज्य बनते धम्मसेवक यांचं. आणि त्यातून मी प्रभावित झालो आणि धम्माच्या कार्याकडे वळलो. आणि भंतेजीचा परिचय सुद्धा मग तिथूनच वाढत गेला. तर तेव्हापासून आमचा चांगला परिचय आहे. आणि त्या म्हणजे भंतेजी सोबत काम करण्यात आम्ही अनेक ठिकाणी धम्म प्रशिक्षण शिबिर घेतलेत, 7-7 दिवसाचे, 3-3 दिवसाचे असे. आणि लोकांना धम्म लोकांपर्यंत कसा पोहोचेल आणि त्या कल्पनेतूनच मग भंतेजीने आमच्याकडे इच्छा व्यक्त केली की बा आपल्याकडे धम्म प्रचार केंद्र हे आपलं असलं पाहिजे. तर ते मग त्यासाठी आम्ही बस विकत घेतली, मिनी बस त्यावेळी. तर या सगळ्या कार्यात आम्ही होतोच. आणि नंतर मग धार्मिक क्षेत्र जे आहे याच्याकडे मी जास्त आकर्षित झालो. अच्छा. तर नंतर मग तिथून ट्रान्सफर होऊन आम्ही अकोल्याला याच्यासाठी आलो किंवा तिथे 10वी नंतर तेलाऱ्याला कॉलेजच नव्हतं त्या काळात. तर 68 साली मी ह्या अकोल्याला आलो. आणि कॉमर्सकडे वळून मी जवळपास BCom सेकंड इयर पास केलं. आणि मध्ये वडील रिटायर होणार या परिस्थितीत मग आपलं घर पद्धतशीर चाललं पाहिजे यासाठी नोकरीचे प्रयत्न सुरू केले. आणि त्यात मग D.Ed केलं. तर D.Ed केल्यामुळे मग हे थांबलं. आणि मग D.Ed झाल्यानंतर मी D.Ed रिझल्ट यायच्या आधीच इथे एक पंचशील टीचर्स एज्युकेशन सोसायटी म्हणून होती. तर तिने जुन्या शहरात समता विद्यालय म्हणून एक हायस्कूल सुरू केलं. आणि B.S. इंगळे आणि मी ह्या कॉलेजच्या जीवनात आम्ही रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन चालवली. मी जिल्ह्याचा कोषाध्यक्ष होतो आणि आम्ही 3च लोक त्या फेडरेशन मध्ये कार्यरत जास्त होतो. B.S. इंगळे, L.C. मेश्राम सेक्रेटरी आणि मी. आम्ही सगळ्या कॉलेजला जाऊन त्याच्या शाखा स्थापन करायच्या
आणि त्याच कालावधीत आमचा परिचय एक आमचे मित्र होते प्रकाश पाटील म्हणून, तर त्या प्रकाश पाटलाचा परिचय वामनराव गोळवलेंशी झाला. जे वामनराव गोळवले बाबासाहेबांच्या दीक्षाविधीचे प्रमुख होते. सगळं दीक्षाविधीचा सगळा कार्यक्रम त्यांनी हँडल केलाय आणि खूप अभ्यासू. तर त्यांच्याशी परिचय झाला आणि त्यांनी भारतीय बौद्ध परिषद ही स्थापन केली. तर त्यामुळे मग आम्ही बौद्ध परिषदेचं काम जवळपास 14 वर्ष मी या अकोला जिल्ह्याचा सेक्रेटरी होतो. त्या काळात आम्ही व्याख्याते, मोठमोठे जे व्याख्याते होते त्यावेळेस जसे रावसाहेब कसबे होते, केशव मेश्राम होते, पवार होते, जवी पवार होते, या सगळ्यांना आम्ही अकोल्यात बोलवलं आहे व्याख्यानासाठी. पानतावणे साहित्यिकही सगळे बोलवले. आपण पानतावणे होते, त्यानंतर ते जे हे होते दत्ता भगत होते, जोगेंद्र खवाळे, असे हे सगळे मंडळी आपण अकोल्यात व्याख्यानासाठी बोलवली आहे भारतीय बौद्ध परिषदेच्या माध्यमातून. आणि नंतर मग वडील रिटायर झाल्यानंतर आम्ही रणपिशे नगरला फ्लॅट घेतला आणि इथे आल्यानंतर सुद्धा मग इथे संख्या आपली कमी आणि आपलं काहीतरी अस्तित्व असलं पाहिजे म्हणून मग मी इथे काम सुरू केलं की आपण विहार बांधूया. विहारासाठी मग ओपन स्पेस शोधल्या. ती ओपन स्पेस एक आम्ही आमच्या साम्यक संबोधी नावाची संस्था स्थापन केली. त्या संस्थेला ओपन स्पेस ग्रामपंचायत कडून मिळवून घेतली आणि तेवढ्या वेळ थांबलो नाही तर मग त्याच्यात जास्त आतमध्ये घुसून ते SDO कडनं ते सगळं पास केलं आणि आमच्या नावावर केलं संस्थेच्या. त्यामुळे आजही त्या संस्थेला कोणी हात लावू शकत नाही. आणि हे सगळं करत असताना धार्मिक कामात आम्ही होतोच, सामाजिक कामात फेडरेशन मार्फत आम्ही जोडलेले होतो लोकांशी. ह्या चळवळीतूनच प्राध्यापक भारसागळेंचा आपला परिचय झाला आमचा आणि मग सोबतच राहिलो आम्ही. भारसागळे सरांनी समाज न्यायपत्र सुरू केलं. त्यानंतर अनेक व्याख्यानं आयोजित केली. आम्ही एक फार मोठा कार्यक्रम वामन कर्डकांचा सत्कार इथे घेतला. आणि त्याच्या आधी म्हणजे विद्यार्थी दशेत असताना रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन मध्ये काम करत असताना आम्ही विदर्भाचं अधिवेशन इथे घेतलं अकोल्याला. त्या अधिवेशनात न्यायमूर्ती भोळे यांना इन्व्हाइट केलं होतं चीफ गेस्ट म्हणून. फार मोठा कार्यक्रम झाला होता. जवळपास म्हणजे या विदर्भ क्षेत्रातले सगळेच आमचे फेडरेशनचे कार्यकर्ते आम्ही इथे बोलवले होते आणि खूप मोठा कार्यक्रम झाला. आणि त्यावेळी आम्हाला भोळे साहेबांनी ऑफर दिली होती. म्हणजे आम्ही त्यांना हा प्रश्न केला होता की बा अकोल्यात पीपल्स एज्युकेशनचं काहीच का नाही, तर तुम्ही आम्हाला कॉलेज द्या. आम्हाला भोळे साहेबांनी सांगितलं तुम्ही मला जागा दाखवा आणि कॉलेज मी ताबडतोब देतो, कारण की चेअरमन होते भोळे साहेब पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे. परंतु ते सुद्धा विद्यार्थी दशेत असल्यामुळे तेही आम्ही करू शकलो नाही. आणि मग असं सगळ्या सुप्त इच्छा होत्या तर त्या पूर्ण करण्यासाठी तर धडपड सुरूच होती आमची. इथे साम्यक संबोधी उभी झाल्यानंतर आजही साम्यक संबोधी ही अशी संस्था आहे वेल सेटल आहे. आणि नंतर इकडे भारसागळे सर आलेत. इथे आम्ही ते सगळं पाहिलं की हे सगळं टेम्पररी आहे, मग आपण काहीतरी परमनंट केलं पाहिजे या विचारांनी परत आम्ही कामात लागलो. आणि त्यातूनच मग या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानची निर्मिती झाली. त्याच्यासाठी आपण लोक गोळा केले. त्याचं रजिस्ट्रेशन करायच्या आधी आपण आपल्याला स्वतःला थोडस आजमावलं पाहिजे की आपल्याला लोक किती ओळखतात. तर त्या हिशोबाने आम्ही रजिस्ट्रेशन न करता त्याला वर्गणी गोळा करणं सुरू केली. प्रत्येकाला सांगितलं की बा तुम्ही 5,000 रुपये सदस्य फी द्या, म्हणजे तुम्ही आजीवन तुम्हाला भरायची गरज राहणार नाही. तर या हिशोबाने केली ती ही संस्था स्थापन केली. तिचं जे आपलं घटना आहे ती घटना जेव्हा आम्ही लिहिली तेव्हा त्यात स्पष्ट उल्लेख आहे किंवा या संस्थेचा सदस्य जर व्हायचं असेल तर तो फक्त बौद्धच होऊ शकतो, दुसरा होऊ शकत नाही. हेही त्यात आम्ही नमूद केलेलं आहे. आणि तेव्हापासून मग आम्ही सुरू झालो. लोकांची कॉन्टॅक्ट होतेच आधी आणि कॉन्टॅक्ट असल्यामुळं काम असल्यामुळं आम्हाला हे सोपी गेलं. लोक फटाफट विश्वास ठेवत गेले. पण तरी काही लोकांच्या चर्चा असायच्या की हे लोक 1 कोटीचं सांगतात. सुरुवातीला 1 कोटी सांगायचं आम्ही, तर तेही खूप कठीण जायचं. आणि वर्गणी गोळा करत असताना आम्ही 100 रुपयापासून नव्हे 50 रुपयापासून लोकांकडनं घेतले. आणि विशेष सांगायचं हे की कुठल्याही कामात अग्रेसर जर कोणी होत असेल
समाजातला घटक हा सामान्य घटकच असतो. बरोबर. क्लास 1 क्लास 2 लवकर तुम्हाला मिळत नाहीत, कारण की ते चिकित्सक असतात. हे होईल का, नकारात्मक विचार त्यांच्यात जास्त आहेत. तर हे होईल का, त्यांचंही बरोबर आहे. लोकांनी वर्गणी गोळा करून त्यांनी सांगितलेलं कामं केले नाही. नेमकं तेच आम्ही पक्क लक्षात ठेवलं आणि जे सांगतो ते काम करायचं ठरवलं. आणि अशा पद्धतीने आम्ही पहिल्यांदा अभ्यास केला आणि वर्गणी गोळा करणं सुरू केली. तर त्या वर्गणीत आम्ही 18 लाख रुपये बिना रजिस्ट्रेशनच्या संस्थेचे उभे केले. ओके. म्हणजे आमच्या हे जे आम्ही 3-4 लोकांच्या नावाने अकाउंट केलं होतं, त्या अकाउंट मध्ये 18 लाख गोळा झाले. त्या 18 लाखावर आम्ही 2007-06 साली जमिनीचा इसार केला आणि खरेदी ठरवली. 2007 साली त्याची खरेदी केली, तिथे बांधकाम सुरू केलं. तर अशी ही सगळी म्हणजे त्याची आद्य जी आहे, आधीची प्रतिष्ठानची पार्श्वभूमी ही अशी आहे. तर त्यात लोक जुळत गेले, प्रश्न नाही. तुम्ही जेव्हा चांगलं काम कराल तर लोक आपल्याशी जुळतातच. परंतु काही लोक असतात जे तुमचा विरोधही करतात, तर त्या विरोध करणाऱ्याकडे आम्ही लक्ष दिलं नाही. उलट त्यांना आम्ही बोलवायचो, चहा पाजायचो आणि त्याला सांगायचो की एका आमच्या इंगळीने तर एका पेपरात देऊन टाकलं होतं तिघांचे फोटो, आणि हे लोक व्हाईट कॉलर लोक आहेत, समाजाला लुटतायत असं ते सांगत होते. परंतु त्याचा परिणाम आमच्या कार्यावर काही झाला नाही. उलट आम्ही त्याला मस्त चहा पाजायचो, त्याला सांगायचो तो तुझा पेपर आहे बाबा, तुला काय लिहायचं लिही, पेपर तर आमच्याकडेही आहे. समाज न्यायपत्र त्या काळात सुरुवात केलीच होती आम्ही, परंतु त्याच्याबद्दल आम्ही एक ओळही पेपरात लिहिली नाही. कारण की आमचं धोरण हे ठरलेलं आहे किंवा आपल्या समाजाची माणसं आपली आहेत, त्यामुळे आपण आपल्यात पाहू ना काय करायचं ते. बरोबर. आपल्याला चांगली करायची आहेत माणसं, म्हणून काय करायचं की प्रत्येकाला तो चांगला आहे याची आठवण आम्ही दिली पाहिजे. खरंच चांगली मंडळी आहे. आज रोजी आपण हा जो सगळा हे उभं केला आहे आपण प्रतिष्ठानचा डोलारा, ह्या डोलाऱ्यात आपण विविध उपक्रम सुरू केलेत. या उपक्रमात सगळ्यांचा सहभाग फार हिरीने घेतला आहे लोकांनी, आणि आज रोजी आपण 175 कोटी रुपये खर्च केले आहेत. आणि कुठलाही गव्हर्नमेंटचा पैसा या पैशात नाही, गव्हर्नमेंट निधी आपण घेतलाच नाही आणि घेण्याची इच्छाही नाही. तर असा आपण प्रवास पाहिलेला, जे काय आपला प्रतिष्ठानच्या निर्मितीपर्यंतचा, आणि आता 175 कोटी प्लस आपला प्रतिष्ठानचं जे काय टर्नओव्हर आहे किंवा जे काय आवाका आहे तो एवढा मोठा झालेला आहे. सरांनी जसं सांगितलं की 50 रुपये वर्गणीपासून सुरुवात केली आणि आज तो 175 कोटी प्लस पर्यंत आपला पोहोचलेला आहे. तर एवढं मोठं प्रतिष्ठानचं जे काय हे एवढं मोठं काम जे झालेलं आहे ते सरांनी स्वतः संस्थापनेपासून ते आतापर्यंत केलेलं आहे, आणि आजही सर तेवढ्याच एनर्जीनं ते काम करत आहेत. आपण सरांची पार्श्वभूमी जाणून घेतली आहे आणि प्रतिष्ठानचं आतापर्यंतचं काम जाणून घेतलं. त्यानंतर माझा समोरचा प्रश्न असा राहील सर की लोकांनी प्रतिष्ठानशी कसं जुडावं, म्हणजे नेमकं जुडायचं असेल कोणाला तर त्यांनी प्रतिष्ठानला येता येईल किंवा कसं जुळलं पाहिजे, आणि त्यांना प्रतिष्ठानकडून काय मिळेल, नेमकं आपण त्यांना काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. तर आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान ही संस्था चॅरिटेबल आहे. तर चॅरिटेबल संस्थेच्या नियमानुसार आपल्याला खर्च आपल्याला करावे लागत असतात. या संस्थेत सामील झाल्यानंतर आपले जे ध्येय उद्दिष्ट आपण सर्व ठरवले आहेत ते प्राप्त करण्यासाठी, त्या ध्येय उद्दिष्टाला साध्य करण्यासाठी आपल्याला त्याचे प्रयत्न करावे लागतात. तर आपण का जुळलं पाहिजे, तर आजची जी परिस्थिती आहे किंवा आज मनुवादी लोक खूप मोठं डोकं वर काढतायत आणि मनूची ही राज्यघटना ही रद्द होऊन मनूची राज्यघटना आली पाहिजे हे त्यांचे प्रयत्न आहे. तर ह्या प्रयत्नात काय झालं आहे की बा आता या नवीन सरकारने, बीजेपी सरकारने आपले सगळे जे सरकारी उद्योग होते, जसं सरकारी ऑफिस असेल तर हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देणं यांनी सुरू केलं, विकणं सुरू केलं. रेल्वे सगळी विकली, त्याचं खाजगीकरण केलं. विमानं सरकारी नाही आहेत तेही खाजगीकरण केलं. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात खाजगीकरण येते आहे आणि खाजगीकरणात आरक्षण हे लागू होत नाही. त्यामुळे आपल्याला भविष्यात आताच मिळत नाही आहेत नोकऱ्या, पण भविष्यात तर मुळीच मिळणार नाही. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे की आम्ही हा समज डोक्यात पक्का केला पाहिजे की यासाठी आम्ही प्रतिष्ठान सारख्या संस्था निर्मित केल्या पाहिजे,
ज्या संस्थेमार्फत आपण लोकांना रोजगार देऊ शकलो पाहिजे, मुलांना नोकऱ्या देऊ शकलो पाहिजे, असे हे सगळे उपक्रम आम्ही राबवले पाहिजे. तेच ध्येय उद्दिष्ट आपण समोर ठेवून आपल्या इथे कॉलेज आपण निर्मित केलं. त्या कॉलेजमध्ये आज रोजी 75 कर्मचारी काम करतात. त्यानंतर आपण पतसंस्था निर्माण केली. त्या पतसंस्थेत आज रोजी जवळपास 15 लोक कार्यरत आहेत. आणि हे सगळं याच्यासोबत आपण आपल्या संस्थेचा हा उद्देश ठेवला आहे की बा आपला समाज गरीब आहे, तो खूप दान देऊ शकत नाही, तर मग आपण उत्पन्नाची साधनं निर्माण केली पाहिजे. बाबासाहेबांनी 18व्या खंडात प्रत्येक शहरगणिक एक असं भवन असलं पाहिजे की ज्या भवनाच्या उत्पन्नावर आपली धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक ही कामं झाली पाहिजेत, असं बाबासाहेबांनी तिथे त्या भाषणात सांगितलेलं आहे. अनेक भाषणं बाबासाहेबांची आहेत. तर हे सगळं कार्य आपण केलं पाहिजे. तर हे फक्त अकोला जिल्ह्यानेच केलं पाहिजे असं नाही, तर प्रत्येक जिल्ह्याने हे सगळं करण्यासाठी समोर आलं पाहिजे. जे जे चांगली मंडळी आहे, या मंडळींनी वेळेचा त्याग, पैशाचा त्याग आणि हा त्याग करून लोक जुळवणे आणि त्यातून अशा प्रतिष्ठानच्या इमारती उभ्या करणे हे महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात आपल्या समाजाचा आर्थिक बेस चांगला होईल, सामाजिक चांगला होईल, धार्मिक चांगला होईल आणि कोऑपरेटिव्ह संस्थेत आपण कोऑपरेटिव्ह सहकार क्षेत्रात आम्ही प्रवेश केला पाहिजे. सहकार क्षेत्रात अनेक उपक्रम आपण राबवू शकतो. तर आपण सहकार क्षेत्रातलं पतसंस्था सुरू केली आहे. त्याच्यासोबतच आपलं नियोजन आहे किंवा काय मिळणार, तुम्ही इथे जुळल्यानंतर तुम्हाला काय मिळणार, तर या प्रतिष्ठानला तुम्ही सामील होता बरोबर, सभासद होता बरोबर तुमची प्रतिष्ठा वाढायला लागेल. कारण की प्रतिष्ठानची कामं प्रतिष्ठित करतात माणसाला. आणि यासोबत तुमचे मुलं बाळ हे आपण पहिल्यांदा त्यांना प्रिफरन्स देऊ नोकरीसाठी. तर हे सगळे कामं करण्यासाठी आपल्याला हे प्रतिष्ठान मोठं करावं लागणार आहे. आणि प्रत्येक कामासाठी पैसा लागतो आणि तो आम्ही उभा केला पाहिजे. म्हणूनच आपण प्रतिष्ठान मार्फत सहकारी पतसंस्था उभी केली. त्याच्यासोबत आपण रिअल इस्टेट कंपनी सुरू केली. ज्या रिअल इस्टेटमध्ये आपण प्लॉट घेणे, शेती घेणे आणि ती विकणे, आलेला नफा सगळा प्रतिष्ठानच्या कामात लावणे, समाज उपयोगी लागला पाहिजे. आणि तसंच आपण इंजिनिअरिंग मध्ये आपल्या काय केलं, बांधकाम क्षेत्रात आपण प्रवेश केला आहे. तेही आपण रजिस्ट्रेशन केलं आहे. त्याचंही आपण एक बिल्डिंग आपली कंप्लीट होते आहे. तर रेवती पॅलेस म्हणून बिल्डिंग कंप्लीट होते आहे, त्याचं सुद्धा आपण ते विकले आणि तो आलेला पैसा समाजाच्या कामासाठी आपण लावतो. तर हे सगळे कामं तेव्हाच होऊ शकतील जेव्हा तुम्हाला लोक सहकार्य करतील. प्रत्येक म्हणजे सहकार्य तिन्ही प्रकारे, कोणत्या प्रकारे होऊ शकतं की ते एक तर शारीरिक कष्ट देऊ, दुसरं पैसा देऊन आणि तिसरं त्याच्यावर लक्ष ठेवून आणि त्याला सहकार्य करण्याची, लोकांना प्रवृत्त करणे, हे काम करण्यापासून. तर हे सगळं आपण लोकांना विनंती करतो आहोत की तुम्ही या संस्थेशी जुळा, 5,000 देऊन मेंबरशिप घ्या आणि आपल्या संस्थेच्या पतसंस्थेचे शेअर घेऊन त्याचे सुद्धा तुम्ही मेंबर व्हा. तुम्हाला वार्षिक त्याला बोनस देतो आपण, बोनस किंवा व्याजदर आकर्षक आहेत. तर हे बँकिंग क्षेत्राबद्दल आतापर्यंत बोललो आहोत आपण. तर आता आपण वळूया शैक्षणिक क्षेत्राकडे. तर शैक्षणिक क्षेत्रात आपल्या गव्हर्नमेंटने तर 84,000 शाळा बंद केल्या आहेत प्राथमिक, आणि ते जिल्हा परिषदचे आहेत. बरोबर. म्हणजे या सरकारचं लक्ष शैक्षणिककडे नाही, आपलं लक्ष पूर्ण शैक्षणिक क्षेत्रावर आहे. म्हणजे KG to PG अशा संस्था आपल्या उभ्या झाल्या पाहिजेत. त्याचे प्रयत्न आपले सुरू आहेत. मध्यंतरी असंच झालं आणि आम्ही आमच्या एका मित्राचं जर्नलिझमचं कॉलेज, ज्या कॉलेजमध्ये BJ, MJ आणि सोशल वर्क हे 3 कोर्सेस चालतात, डिग्री कोर्सेस आणि मास्टर कोर्सेस असे. आणि नंतर ANM ही आपली नर्सिंगचं आहे. तर हे सगळं आम्ही त्यांच्याकडनं घेतलं आणि हे सगळं करत असताना ते याच्यासाठी रेडीमेड घ्यावं लागलं की आमच्याकडे मंत्रालयात खेटे घ्यायसाठी वेळ नाही. कारण की ही कामं इतकी आहेत की इथून आपण वेळ काढू शकत नाही आणि वेळही जातो, पैसाही जातो आणि काम होईल की नाही याची गॅरंटी आहे. म्हणून आपण हे ठरवलं होतं किंवा आपल्याला जर मिळते आहे एखादं ते आपण घेऊन टाकू. तर हे आपण संस्था घेतलेली आहे, उत्कृष्टरित्या चालते आहे. आपण आपल्या या संस्थेत या विद्यार्थी जे आहेत
विद्यार्थ्यांनी जर 72% आपली 75% उपस्थिती दर्शवली आणि योग्यरित्या जर अभ्यास केला तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला 500 रुपये मंथली देण्याचं ठरवलेलं आहे. ओके. असं कुठेच कॉलेज नाही आहे. म्हणजे भारतात तुम्ही शोधलं तरी असं कॉलेज सापडणार नाही. आपण पुढच्या वर्षीपासून हे सगळं सुरू करतो आहोत. दुसरं म्हणजे आपण हे सुद्धा जाहीर केलं आहे किंवा इथे शिकणाऱ्या मुलांना नोकरीची हमी, आणि याच्या सोबतच नंतर सोशल वर्कचं कॉलेज झालं, नर्सिंग झालं, तर आपण इथेच थांबणार नाही. अकॅडमिक जे सगळे कॉलेज आहेत, BA MA, त्यानंतर तुमचं इंजिनिअरिंग, मेडिकल, दोन्ही मेडिकल म्हणजे कोणतं MBBS ही आपल्याकडे राहील आणि आपल्याकडे आयुर्वेदही राहील. ओके. BA MS ही राहील. त्यानंतर ह्या सगळ्या याच्यात आपण ठरवलं आहे किंवा LLB सुद्धा राहील. गेल्या वर्षी आपण आपल्या कॉलेजला म्हणजे पॉलिटिकल प्रशिक्षण केंद्र, राजकीय प्रशिक्षण केंद्र हे सुरू केलं आहे. तर या प्रशिक्षण केंद्रात राजकारण कसं करावं आणि राजकारण हे लोकांच्या हितासाठी केलं पाहिजे. म्हणजे आपली राज्यघटना हे सांगते किंवा निवडून आलेला प्रतिनिधी हा असा असला पाहिजे की त्यांनी सामान्य स्तरात राहणाऱ्या माणसाचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे, त्याला सगळ्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत, हे प्रयत्न असले पाहिजेत. तर आज तर सगळ्या सोयी नाही, तर नेमकं म्हणजे ज्यामुळे माणूस विचारी होतो, शिक्षण घेतलं माणूस शिकला की तो सुशिक्षित माणूस हा विचारी असतो, आणि तोच जर बरोबर नसलं तर तो आंदोलन करतो. बरोबर. तर त्याच्यामुळे आजचं BJP सरकारने 94,000 प्राथमिक शाळा बंद केल्या, आणि त्यांच्या योजना अशा आहेत किंवा कामार असेल तर त्यांनी फक्त डोळे शिवायचा धंदा केला पाहिजे, कार असेल तर त्यांनी फक्त फर्निचरच बनवलं पाहिजे. तर असं मर्यादित नको. तर त्याला विरोध आज होतच नाही आहे. त्याचं कारण आहे निवडून गेलेले लोकप्रतिनिधी जे आहेत यांनाच कळत नाहीत काय केलं पाहिजे. म्हणून आपण हे राजकीय प्रशिक्षण केंद्र सुरू करतो. त्या लोक इथे शिकून राजकारणात गेल्यानंतर, प्रतिनिधी झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे कळलं पाहिजे. तर हा तो उद्देश आहे. आणि आपलं प्लॅनिंग जे आहे ते एज्युकेशन हब बद्दल पण आहे. तर एज्युकेशन हब जे मी आता सगळं सांगितलं किंवा आपलं MBBS, त्यानंतर लॉ कॉलेज, सगळेच अकॅडमिक कॉलेज आपल्याला सुरू करायचे आहेत. तर 25 एकराचं हब आपण निर्माण करतो आहोत. एज्युकेशन इथं एज्युकेशन हब आपल्या कळंबेश्वरच्या अलीकडे, तिथे आपण जागा घेतली आहे. लवकरच आपण आपल्या या कॉलेजची बिल्डिंग तिथे उभारतो आहोत. सध्या आपण तिथं काम करून सुरू केलं तर तेही लवकर उभं होईल. आणि आता भविष्यात आपल्या लोकांचे म्हणजे आरोग्याच्या बाबतीत अतिशय दुर्लक्ष होते. डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर आता तुम्हाला म्हणजे तो बिलकुल त्याचा हत्यार लावूनच आहे किंवा हा किती कापता येईल. तर त्यामुळे कसं की आपला गरीब माणूस खर्च करू शकत नाही. बरोबर. तर त्यासाठी आपण एक मल्टीफ्लेक्स हॉस्पिटल 100 बेडचं हे बांधण्याचं आपलं नियोजन आहे. त्यासाठी आपण 3 एकर शेत विकत घेतलाय. त्या शेतात हे हॉस्पिटल उभं राहील. तिथेच वृद्धांचे मोठे हाल होत आहेत. वास्तविक बौद्ध धर्मात बुद्ध म्हणतात किंवा तुम्ही पहिल्यांदा माता पितू पठ्ठान पुत्र दारस संघो अनाकुलाचं कमंता एतंग मंगल, म्हणजे माता पित्याची सेवा करणे, त्यांचा योग्यरित्या सांभाळ करणे, मुलाबाळांचा योग्यरित्या सांभाळ करणे हे उत्तम मंगल होय असं बुद्ध सांगतात. तर वृद्धाश्रम हा बौद्ध लोकात बसत नाही. आजची परिस्थिती अशी आहे की बौद्ध धर्म खऱ्या अर्थानं आम्ही स्वीकारलाच नाही. त्यामुळे तो फक्त नावापुरता स्वीकारलाय. त्यामुळे त्याची अंमलबजावणी होत नाही, आचरण होत नाही. आणि म्हणून आपल्या म्हाताऱ्या लोकांचे फार हाल होतात. गरीब लोक म्हाताऱ्या आईवडिलांना सोडून देत नाही, परंतु सुशिक्षित लोक जे शिकले आहेत त्यांच्याकडनं हे काम होते किंवा ते त्यांना कमी लेखायला लागतात, परिस्थिती बरोबर नाही म्हणून घरी येऊ देत नाहीत. तर हे सगळं पाहून आम्ही आधाराश्रम म्हणून सुरू करायचं ठरवलं आहे. 100 बेड तिथे राहतील या वृद्ध लोकांसाठी आणि तो आश्रम तिथे उभा राहील. भविष्यात आपल्याला जवळपास 200 एकर जमीन घ्यायची आहे जी सहकार शेती आहे म्हणून आपण सुरू करतो आहोत. तर त्याच्यासाठी आपण खेड्यापाड्याचं निरीक्षण केलं आहे. आपल्या कॉलेजची सोशल वर्कची मुलं यांनी हे निरीक्षण केलं आहे. तर आपण प्रत्येक गावात, ज्या गावात 3 पिढ्यापासून नोकऱ्या नाहीत लोकांना, आपल्या लोकांना, त्या घरचा माणूस आपल्या त्या शेतीवर काम करेल. आपण त्या जिथे 50 मजूर आहेत तिथे आपण 10 एकर शेती खरेदी करू, मजुराला तिथं काम देऊ आणि त्याला पगारी ठेवू. कृषी विद्यापीठात जसे मजूर पगारी असतात आणि तिथे सगळी सोयी करू.
तिथे विहार जर असेल तर प्रत्येकाला बुद्ध म्हणतात आम्ही अत्तदीपो भव असलो पाहिजे. तर पहिल्यांदा त्या गावच्या लोकांनी वर्गणी करून विहार बांधला पाहिजे. कमी पडलं तर भविष्यात आपण त्याला ते कंप्लीट करून देऊ विहार. तर विहार कसं असावं, विहार हे काही मंदिर नाही, विहार हे संस्कार केंद्र असलं पाहिजे. लहान मुलांना तिथे संस्कार शिकवले गेले पाहिजेत, तिथे वंदना शिकवली गेली पाहिजेत, वंदनेचे अर्थ त्यांना आले पाहिजेत, तरच आपली दुरुस्ती होईल. आणि बाबासाहेबांचं स्वप्न होतं की मी आदर्श बौद्ध समाज निर्माण करणार आहे. तर तो आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्याचं काम आपण आता हाती घेतलंही आहे. सध्या आपला संस्कार वर्ग चालतायत. त्या संस्कार वर्गात जवळपास 100 मुलं शिकायला असतात, 1ली पासून ते 10वी पर्यंत. अत्यंत सुंदर त्यांना धम्मसंस्कार दिले जातात. त्यांना गणित, इंग्रजी हे जनरल शिकवलं जातं. आणि ते सक्षम राहावेत म्हणून जुडो, कराटे, बुद्धिबळ स्पर्धा याचं सुद्धा आपण त्या लोकांना शिक्षण देत आहोत, लहान मुलांना. हे सगळं आपल्याला पूर्ण करायसाठी तुम्हा लोकांना संस्थेशी जुळावं लागणार आहे. आपल्या ज्या ज्या योजना आहेत, खूप चांगल्या योजना आहेत, तुम्हाला त्याच्यातून अर्निंग सुद्धा फार चांगलं होणार आहे. तर त्या योजनेत तुम्ही जुळलं पाहिजे. या प्रसंगी मी ती विनंती करेल की आपण सगळ्यांनी मेंबरशिप घ्यावी. लहान मूल जरी असलं, आता सध्या जे मेंबर आहेत आपल्या संस्थेचे 5000 मेंबर आहेत. या 5000 अशी मंडळी आहे की आज जर मुलगा जन्माला आला असेल तर आम्हाला ते फोन करून कळवतात की याचे 5000 घ्या आणि त्याचं नाव ठेवल्यावर आपण त्याचं नाव चेक करूया. अशी मंडळी आहे. परंतु तरी आपण सर्व लोकांनी, आपले नातेवाईक, आपले मित्र आणि आपले जे जे जवळची मंडळी आहे ती या संस्थेला जुळवली पाहिजे. आणि आमचं म्हणणं असं आहे की बा नुसतं जुळू नका, तर आम्ही काय करतो, संस्था काय करते याचं परिच्छेद निरीक्षण मी केलं पाहिजे. म्हणजे काय होईल की आम्ही कामं करणारी मंडळी भरकटणार नाही आणि अतिस्तुती करण्याची गरज नाही. आम्ही काही कोणावर उपकार करत नाही. बाबासाहेबांनी आदेश दिल्यानुसार बाबासाहेब आपल्या भाषणात सांगतात किंवा कमाई करणाऱ्या माणसांनी आपल्या वैयक्तिक कमाईच्या हिस्स्यातून 20% भाग हा समाजाच्या कामासाठी दान केला पाहिजे. 20% म्हणजे 20वा 20% भाग नव्हे, सॉरी, 20वा हिस्सा, कमाईचा 20वा हिस्सा म्हणजे 100 5 रुपये. खूप मोठी रक्कम नाही. तर ही रक्कम आपण दान केली पाहिजे. आमचं असं म्हणणं नाही की या संस्थेला तुम्ही द्या, जिथे जिथे चांगलं काम होत असेल तिथे तिथे आपण त्यात सहभाग घेतला पाहिजे आणि आपल्या कमाईचा 20वा भाग हा दान केला पाहिजे. ही विनंती आपल्याला मी या माध्यमातून करेल. आणि आपल्या सगळ्या योजनेत आपण सहभागी व्हावं ही सुद्धा विनंती करेल. आणि आपलं हे सगळं काम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण हे सगळं करतो. सर्वांगीण विकास प्रत्येक क्षेत्रातला. आणि यामुळं आपला समाज प्रतिष्ठित होईल आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याकडे आपला हातभार लागेल. हेच या प्रसंगी मी सांगतो. आणि मला असं वाटतं की या संस्थेला जुळल्यानंतर तुमचा कुठलाही तोटा होणार नाही याची हमी देतो. तर माझा शेवटचा प्रश्न सर असा राहील की प्रेक्षकांना तुम्ही एक शेवटचा संदेश काय द्याल? तर प्रेक्षकांना संदेश हा देईल किंवा तुम्ही लोकांनी जसं बाबासाहेबांनी सांगितलं, दर रविवारी माणसांनी विहारात तुम्ही एकत्र आले पाहिजेत, वंदना घेतली पाहिजेत आणि तिथे आपल्या सुखदुःखाचं मांडलं पाहिजे की आपल्याला काय अडचणी आहेत, समाजाला वैयक्तिक सुद्धा अडचणी आपल्याला कळल्या पाहिजे. म्हणजे समाज आपल्या पाठीशी उभं राहील. तर त्याच हिशोबाने आपण आपल्या या प्रतिष्ठानमध्ये दर रविवारी चिंतन सभा घेतो आहोत आपण. तर या चिंतन सभेत आपण सहभाग घ्यावा आणि या चिंतन सभेत उपस्थित राहून आपण काय करतो, 8 दिवसात काय केलं याचा हिशोब सुद्धा आपण देतो. आपला पारदर्शक काम आहे की आपण दर रविवारी आपला समाज न्यायपत्र जेव्हा प्रकाशित होतं तर समाज न्यायपत्रात आपण आठवड्यात काय केलं आहे त्याचा सगळा हिशोब आपल्या समाज न्यायपत्रात आपण प्रकाशित करत असतो. आणि प्रतिष्ठानला येऊन तुमच्याही कल्पना आमच्यापर्यंत काही पोहोचल्या पाहिजेत. ज्या चांगल्या असतील सगळेजण आपण मिळून ठरवू आणि त्याच्यावर अंमल करू. त्यात वास्तवात उतरल्या पाहिजे याच्यावरही आपण अंमल करूया. तर आपण सगळ्या लोकांनी रविवारी आलं पाहिजे. तिथे आपण काय करतो याचंही तुम्ही पडताळा केला पाहिजे. कारण की आजपर्यंत काय झालं की लोकांनी वर्गण्या आणलेल्या तुम्हाला सांगितलं पण ते केलंच नाही.
आम्ही तर 1 कोटी सांगत होतो, आज 175 कोटी खर्च झाले आहेत. तर त्यामुळं तुम्ही ते पाहिलं पाहिजे. आणि आमचा हा सगळ्यांना आग्रह आहे, किंवा तुम्ही नुसतं पैसे देऊन मोकळे होऊ नका, तर यात स्वतःही सहभाग घ्या. तुमचे पैसे योग्य कारणी लागतात की नाही याचीही दखल घ्या. जिथे लागत नसतील तिथे देऊ नका. जिथे लागतात, चांगलं काम समाजासाठी होत असेल तिथे निश्चित तुम्ही मदत केली पाहिजे. हेच बुद्ध काय म्हणतात, की बा जिथे योग्यरित्या सगळं कारभार चालत असेल त्या लोकांना तुम्ही दान केलं पाहिजे. आपला धम्मच ते शिकवतो. आणि जिथे नीतिमत्ता आहे आणि आर्थिकता आहे, नीतिमत्ता आणि आर्थिकता जर सोबत चालले तरच आपण काहीतरी करू शकतो, अन्यथा हे शक्य नाही. त्याचं कारण आहे, नीतिमत्ता नसेल तर आर्थिकता कितीही संपन्न झाले तुम्ही आर्थिक, तर तुम्ही चांगलं काम करू शकणार नाही, तुम्ही सुद्धा चांगले राहू शकणार नाही. त्यासाठी बौद्ध धम्म गरजेचं आहे. त्रिसरण पंचशीलाचं पालन केलंच पाहिजे, परंतु त्यासोबतच आमची नीतिमत्ता कशी वाढेल याचा समाजात प्रचार कसा होईल याचीही दक्षता घेतली पाहिजे. आणि नीतिमत्ता आणि आर्थिकता या दोन्ही बाबीवर आपला भर आहे. आर्थिकता तुमची चांगली व्हावी यासाठी प्रतिष्ठानचे प्रयत्न आहेत. आणि नीतिमत्ता आणि आर्थिकता सोबत असली की त्या माणसाला कोणीही असफल करू शकत नाही. तो जे म्हणत असेल तर ती आपली संस्था तशीच आहे, किंवा नीतिमत्ता आणि आर्थिकता हे जोडीनं चालत आहेत, म्हणून आपण इतकं काम करू शकलो आहोत. भविष्यातही करू शकू याची हमी मी देतोय. आणि आपण सगळ्यांनी तिथे जुळावं, मनाने जुळावं, तन मन धनाने जुळावं आणि काम करावं अशी आमची इच्छा आहे. तर एवढंच सांगतो आणि इथे थांबतो. जय भीम सर.